नमस्कार, मी अरविंद आठले. गेल्या भाषणामध्ये नवरस आणि षडविकार यावर आपण विचार केला. अध्यात्माचे जे अनेक प्रांत आहेत हे जर समजावून घेतले तर तुमची उपासना करायला तुम्हाला सोपं जाईल आणि ती डोळस होईल. उपासना कधीही अंध उपयोग नाही. नॉर्मली ती अंध असते. गुरुवाक्य प्रमाणम हे जरी खरं असलं तरी गुरुनी सांगितल्याचा उद्दिष्ट आपल्याला समजलं पाहिजे, उद्देश आपल्याला समजला पाहिजे आणि या सगळ्यातून खरा अर्थ घेऊन मग गुरुचं पोट धरणं, तसं ज्ञानोत्तर भक्ती श्रेष्ठ म्हणतात. तसे ह्या गोष्टींचं पहिले थोडीशी माहिती करून घ्या व्यवस्थित. आपल्याला नक्की काय करायचं आहे, नक्की काय करायचं हे दुर्दैवाने आपल्याला माहिती असत नाही. त्यामुळे नक्की काय करायचं आहे हे जर तुम्ही ठरवलं, मनपूर्वक ठरवलं, विचारांची प्रगल्भता ठेवून जर ठरवलं तर त्या उद्दिष्टाप्रती तुम्ही जाऊ शकाल. त्यामुळे उपासना म्हणजे नक्की काय हेही आपण थोडक्यात बघितलं की एखाद्या देवतेचं ईश्वराचं श्रद्धेने आणि भक्तिभावनं केलेलं चिंतन म्हणजे उपासना. ही उपासना मग अनेक प्रकारे होऊ शकते. एक धार्मिक विधी म्हणून तो उपासना उपयोग नाही, मनापासून पाहिजे. त्याच्यामध्ये मग आपण काय काय करतो, आपण जप करू शकतो, वेगवेगळ्या मंत्रांचा, गुरुंनी दिलेल्या मंत्राचा किंवा इतर आपल्याला जे सुचत असेल ते सगळं, आणि प्रार्थना आपण देवाकडे करतो वारंवार की देवा मला अमुक कर, मला तमुक कर, मला अमुक दे, मला तमुक, मला अशी बुद्धी होऊ दे, तशी बुद्धी होऊ दे. ह्या प्रकारच्या प्रार्थना आपण परमेश्वराकडे, गुरुकडे करत असतो. त्यानंतर ध्यान करण्याचा प्रयत्न करतो उपासनेमध्ये. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ध्यानं किंवा वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. आपल्या गुरुनी किंवा आपल्या परंपरेने आपल्याला काय सांगितले, ते का सांगितलं आहे ह्याचाही आपण विचार केला तर ते सोपं जाईल. त्यामुळे एकाग्र होऊन देवाच्या स्वरूपाचं चिंतन करणं, म्हणजे विचारांचं चिंतन होऊ शकते किंवा स्वरूपाचं चिंतन होऊ शकतं, हे करणं किंवा पूजा करणं. पूजेमध्ये बराचसा कर्मकांडाचा भाग आहे. पूजा करणं हेही एक उपासना होती. विधिवत त्याचे वेगवेगळ्या पंचपूजा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा सांगितलेल्या आहेत, मानस पूजा सांगितलेली आहे. तुम्हाला ज्या तुमच्या जीवात्म्याला जे आवश्यक असतील ते गुरु तुम्हाला सांगत असतो. आणि ह्या उपासनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे आत्मशुद्धी. उद्दिष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे. मानसिक शांती जोपर्यंत असत नाही तोपर्यंत उपासना फलद्रूप होऊ शकत नाही. चिडचिड करून उपासना नाही होत. तेव्हा हे उपासना हे काय आहे हे आपल्याला पहिले व्यवस्थित समजलं पाहिजे. आता सामान्यतः कर्तव्य आणि कर्मकांड यातला फरक लक्षात. कर्तव्य हे कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ मानतो. अमुक एक कर्तव्य, मला भावाचं कर्तव्य आहे, बहिणीचं कर्तव्य आहे, मुलाचं कर्तव्य, ह्याला धर्मही म्हणतो आपण एका अर्थाने. तेव्हा ही जी कर्तव्य आहेत ही निष्ठेने करणं, जबाबदारीने करणं, हाही एका अर्थाने उपासनेचा भाग आहे. त्या लोकांच्या प्रती तुमचं जे कर्तव्य असतं ते तुम्ही मनाने सगळं करत असता. आता कर्मकांड म्हणजे काय, तर विशिष्ट धार्मिक विधी, पूजा अर्चा किंवा अनुष्ठान याला कर्मकांड म्हणतात. मग ते हवन असेल, इतर काही असेल, एक त्याची पद्धत ठरलेली आहे. त्या पद्धतीप्रमाणे ते केलं तर ते योग्य. अशी एक पूर्वीच्या अनुभवी लोकांनी त्यांच्या अनुभवातून आलेलं जे काही निचोड आहे तो तुम्हाला उपासना म्हणून त्या ठिकाणी दिलेला असतो, कर्मकांड म्हणून दिलेलं असतं. कर्मकांडाची ही काही वेळा अत्यंत गरज असते. कर्मकांड ही निष्ठा असते, त्या कर्मावर असलेली निष्ठा असते, त्या कर्माच्या शुद्धतेवर असलेली निष्ठा असते. तेव्हा हे कर्मकांड सुद्धा डोळसपणे करणं. मी प्रत्येक वेळी हा शब्द वापरतो, डोळसपणे. जे काही करायचं ते डोळसपणे करा, समजून उमजून करा. यात भावही असला पाहिजे. भावाशिवाय कशालाच काही महत्त्व. ते कर्मकांड असो, अजून कुठलं काय असो, ज्ञानकांड असो, भाव जोपर्यंत असत नाही तोपर्यंत त्या कशाचं फल तुम्हाला मिळू शकत नाही.
आंतरिक भावनेनं प्रेरित जर झाले तुम्ही तरच कर्मकांड हे शुद्ध होऊ शकतं. त्याला केवळ यांत्रिक स्वरूप नाही उपयोग. आपण प्रेम करतो, कोणी यांत्रिक प्रेम आपल्याला केलं, हात फिरवला, पापी घेतली, झालं का हो प्रेम? आतून जर त्याच्यात ते नसेल, त्या स्पर्शात तुम्हाला ते समजू शकतं. तुमच्या आईचं राग, आईचं प्रेम हे त्या आईच्या स्पर्शात तुम्हाला समजू शकतं. वडिलांनी दिलेली थप्पड असली तरी ती थप्पड कशासाठी दिली आहे, किती प्रेमाने दिले हे तुम्हाला माहिती असतं. तेव्हा गुरुनी दिलेली चपराक तुम्हाला ती समजली पाहिजे त्यावेळी. आणि त्यामुळं कर्तव्य एक व्यापक अशी कल्पना आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूला ती स्पर्श करत असते. कर्मकांड हा धर्माचा एक अमर्यादित अविभाज्य असा भाग आहे. डोळे बंद करा. आता समजा तुम्ही सकाळी उठून दात घासा, डोळे स्वच्छ धुवा, नाक व्यवस्थित साफ करा, चेहरा स्वच्छ करा. हे कशासाठी आहे हो? तुमच्या बाह्य स्वच्छतेसाठी ते आहे. हे करताना तुम्ही का मला आज कंटाळा आला, जाऊ दे आज मी नाहीच करतच नाही असं म्हणता का? तुम्ही आंघोळीला चॅट मारू शकाल, तुम्ही अजून काय कराल, पण उठून आपलं तोंड व्यवस्थित धुणं, ते धुतल्यानंतर किती आपल्याला छान वाटतं हे तुम्हाला अनुभव असल्यामुळे तुम्ही नित्यनियमाने ते कर्तव्य म्हणून करता, कर्म म्हणून करता, मग ते नियमितपणे करता. 8ला उठले तरी त्या तितक्याच प्रेमाने तोंड धुता आणि 5ला उठले तरी तितक्याच प्रेमाने ते तोंड तुम्ही धुता, कारण ते तुमचं तोंड असतं. इतरांसमोर जाताना आपण अतिशय स्वच्छ, छान, नीटनेटके असले पाहिजे ही त्यामागे भावना असते. शरीराची शुद्धता असते. 8 दिवस तुम्ही आंघोळ नाही केलं तर 9व्या दिवशी तुमच्या अंगाला वास येणार हे तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे तुम्ही चुपचाप बरोबर करता. तर हे जे आहे कर्तव्य, त्याचं आचरण हे आपण का करतो हे तुम्ही या उदाहरणातून मला सांगायचं आहे. आता प्रेम श्रेष्ठ का कर्तव्य श्रेष्ठ असाही प्रश्न उभा राहतो. देवाचं प्रेमाने देवाचं करणं आणि कर्तव्याने देवाचं करणं यात फरक आहे की नाही? कर्तव्याने जर करत असाल तर देव तुम्हाला पावण्याची शक्यता कमी आहे. आईबापांचं सेवा प्रेमाने करणं आणि कर्तव्याने करणं यातला फरक आईबापांना समजत असतो. आणि हा फरक समजल्यानंतर त्यांचा व्यवहारही तशाच प्रकारचा होतो. तेव्हा हे का करायचं, हे श्रेष्ठ का आहे, प्रेमाने करणं का श्रेष्ठ आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता प्रेम म्हणजे काय हाही एक मोठा प्रश्न येतो. प्रेम म्हणजे एक अत्यंत गहन आणि सकारात्मक अशी भावना आहे. प्रेमाशिवाय माणूस जिवंत राहत नाही. आईला जर त्या अपत्याचं प्रेम आलं नाही तर ते अपत्य वाढेल का हो? त्यांनी प्रेमाने पाण्याने पाजलं तर ते होईल का हो मोठं छान? असं होत नाही. प्रेमाची अत्यंत मोठी किंमत आहे आणि ती सगळ्यात मातृभावनेने करणं हे श्रेष्ठ प्रेम आहे. त्याच्यामध्ये कुठला उद्दिष्ट असत नाही, स्वार्थ असत नाही. आता आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची प्रेम असतात. बरोबर, आपण रोमॅन्टिक प्रेम करतो, कौटुंबिक प्रेम करतो, स्नेहाने करतो, निस्वार्थपणे करतो. प्रेमामुळे एक प्रकारचा आधार समोरच्या व्यक्तीला सुरक्षितता मिळते हे आपल्याला माहिती असतं. आपल्यावर आपल्या आईबापांचं प्रेम आहे, आपल्या भावा बहिणींचं प्रेम आहे, आपल्या मित्रांचं प्रेम आहे. याच्या ही भावनेमध्ये तुम्हाला एक जी सुरक्षितता वाटत असते, ही सुरक्षितता जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. प्रेमामध्ये त्यागही होतो. गरीब परिस्थिती असेल तर ते 2 घास तुमच्या पोटात जाऊ दे पण आईबाप उपाशी राहतील अशी परिस्थिती आपण, अर्थात ही सध्या आपण फक्त गोष्टीत वाचतो, प्रत्यक्षात अशी परिस्थिती असण्याची फार क्वचित उदाहरणं आहेत. पण तरीही दुसऱ्यासाठी त्याग करणं, कुठलाही स्वार्थ न ठेवता प्रेम करणं, जो परमेश्वर तुम्हाला करत असतो कुठलाही त्याचा स्वार्थ काही असत नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं नाही केलं त्याचं काही बिघडत नाही, परंतु तो अत्यंत निस्वार्थीपणे तुमच्यावर प्रेम करतो. पण तुम्ही त्याच्यावर निस्वार्थीपणे करता का हो? त्यात तुमचे अनेक उद्दिष्ट असतात, अनेक स्वार्थ असतात. माझं भलं व्हावं, माझी बायको चांगली वागावी, माझ्या मुलाला छान नोकरी मिळावी, सगळं संसार निरोगी व्हावा, भरपूर पैसा यावा, अशा अनेक प्रकारचे स्वार्थ तुम्हाला या देवाच्या प्रेमात असतात का नाही असतात? अगदी खरा आतल्या आत स्वतःला प्रश्न विचारून पहा की हे स्वार्थ असतात, कुठेतरी ते असतात.
आपण कितीही वर कांगावा केला, नाही नाही मी अत्यंत निस्वार्थ, देव म्हणजे असं असत नाही आणि असं असण्याचं कारणही नाही, असं असत नाही. तेव्हा हे प्रेम हा एक भावना नाही तर ती एक क्रिया आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रेम ही क्रिया आहे. काही वेळा त्याला शारीरिक हावभावांची, शारीरिक स्पर्शांची गरज असते आणि हा स्पर्श झाला तर ते प्रेम आपण समजावून घेऊ शकतो. तसा परमेश्वराला आपला स्पर्श झाला पाहिजे, परमेश्वराचा तुम्हाला स्पर्श झाला पाहिजे, ते खरं प्रेम. तेव्हा प्रेमही समजावून घेतलं पाहिजे, ते तुमच्या भावनेतून, विचारातून, कृतीतून व्यक्त व्हायला पाहिजे. घरात का चिडचिड असते लोकांची, एकमेकाशी का जमत नाही, कारण खरं प्रेम असत नाही, प्रत्येकाचा कुठेतरी स्वार्थ असतो. हे जर आपण समजावून घेतलं, एकमेकांचे दोष पदरात घ्यायण्याचा जर आपण प्रयत्न केला तर अत्यंत निस्वार्थी फार सुंदर प्रेम उत्पन्न होईल. आपल्या घरात शांत वातावरण असणं, प्रेमळ वातावरण असणं ही घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. तेव्हा हे करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आता प्रश्न आला, अध्यात्म म्हणजे नक्की काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अभ्यास. जो जीवात्म्यात तुम्ही राहता, जो जीवात्मा तुमच्या शरीरात राहतो, जो जीवात्मा अनेक शरीरं बदलत अनेक योन्या बदलत या शरीरात आलेला आहे, मानवी देहात आलेला आहे, मूळ आहे जीवात्मा. मी जो योगनिद्रेचा अनेक वेळा तुम्हाला अभ्यास सांगितला, या तुम्ही म्हणजे शरीर नाही हे अनुभव देणारा ती योगनिद्रा आहे. योगनिद्रेचे समजतं की मी म्हणजे काही शरीर नाही आहे, या शरीरात राहणारा मी आहे. माझं घोरणं ज्या क्षणी मी ऐकतो तेव्हा माझं शरीर वेगळं असतं आणि मी वेगळा असतो. आपले मरण पाहिले मी डोळा हे जे तुकारामांनी म्हटलेलं आहे, तर समोर त्याचं शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. माझं मरण झालं आहे, त्या शरीराचं मरण झालं आहे, मी जिवंत आहे, मी अमर आहे. हा अनुभव तुकारामांनी वेगळ्या शब्दात सांगितला. आपले मरण पाहिले मी डोळा, तो हा सोहळा अनुपम. हे ज्या क्षणी तुम्हाला समजेल की तुम्ही म्हणजे शरीर नाही, तुम्ही शरीरात वास करणारी एक शक्ती आहात आणि ही शरीर बदलत राहते. शरीर बदलणं, ते शरीर जुनं झालं की ते बदलतं. किती देवानी सोय केली आपली. घर जुनं झालं, मुळगळीला आलं, पडणार आहे असं म्हटल्यानंतर तो तुमच्यासाठी नवीन घर बांधून देतो. सांगा बरं, याच्या इतकं प्रेम कोणी आज करतं का आपल्यावर? पण आपल्यासाठी तो ही सगळी सोय करतो, फक्त आपण ती समजावून घेत नाही. आपण ती जर समजावून घेतली तर मग देवाचं खरं प्रेम आपल्यात उत्पन्न होईल आणि हे प्रेम उत्पन्न होणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्म म्हणजे काय? केवळ धार्मिक विधी, कर्मकांडच आहे का? तो एक जीवनाचा दृष्टिकोन, गहन असा दृष्टिकोन आहे आणि त्यात स्वतःला समजावून घेणं, मी कोण याचा विचार करणं. म्हणून मी एकांत असं नेहमी सांगतो, एकांतात राहून बघा. आणि एखादा दिवस नाही, एक दिवस आपण उपास करतो तसा नाही. मी आता चांद्रायण केलं, दोन वेळा मी आयुष्यात माझा चांद्रायण व्रत घडलं. 1 महिना काय असतं एकांत हे मी अनुभवले, त्या चांद्रायण व्रतामध्ये अनुभवलं आहे. कोणाशीही संबंध नाही, आपलं अन्न आपण जे करून खाणे आणि 3 त्रिकाळ गायत्रीचा जप करणे आणि परमेश्वराचं 3 वेळा स्नान करणे. बाहेरची सुद्धा मलिनता गेली पाहिजे, तेव्हा ती आतली जाणार आहे. हा जो एकांत आहे, हा एकांत तुम्हाला पुष्कळ काही शिकवत असतो. मी कोण, मी या जगात का आलो आहे, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, यासारख्या प्रश्नांची उत्तरं एकांतातच आपल्याला जास्ती शोधता येतात. त्यानंतर सत्य आणि शांतीचा शोध मला घ्यायचा आहे, हेही मला लक्षात घेतलं पाहिजे. नक्की सत्य काय आहे? अमुक एक ग्रस्त अमुक म्हणतो म्हणून ते सत्य आहे का? त्याला निकष अनेक आहेत. अनुभवाला कुठल्याही गुरुनी सांगितलेला अनुभव, शास्त्रांनी सांगितलेला अनुभव आणि ग्रंथामध्ये लिहिलेला अनुभव, हे जेव्हा सगळे 3 टॅली होतात तेव्हा तो अनुभव खरा मानला जातो. मला आलेला अनुभव माझी कल्पना असू शकते. अनेक लोक सांगतात देव आमच्याशी बोलतो, ते अमुक करतो. यात 90% वेळा कल्पना विलास असतो. खरंच देव बोलण्या इतका झाला का स्वस्त? देवाला काय तोंड आहे का, हातपाय आहे का, काय आहे? त्या मूर्तीला हातपाय असतात. प्रत्यक्ष देवाला हातपाय, तोंड, नाक, डोळे काही असायची काही आवश्यकता नाही आहे. देव एक निखळ सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. हे नाक, डोळे, तोंड असलेलं हे जाणार आहे आज ना उद्या.
ते चिरंतन नाही आहे, पण देव ही कल्पना चिरंतन आहे. तेव्हा सत्य आणि शांतीचा जर शोध घ्यायचा असेल तर खऱ्या देवाचा शोध घेतला पाहिजे. जो गुरु तुमच्याकडून करून घेतो तो गुरुही तितकाच पोहोचलेला असला पाहिजे. गावगांना गुरु झाले आहेत, तसले गुरु काय कामाचे नाही, काय त्यांना स्वतःला सत्य समजलेलं नसतं. जे आळात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार, आळात असावं लागतं. आणि आळात असलेला आपला कधी प्रचार करत बसत नाही. त्याला योग्य माणसं दिसली की तो हेरतो बरोबर, आणि तो हेरून त्या माणसाला जवळ करतो. असे शेकडो ज्ञानी उत्पन्न नाही करत देव. कुठलेही मोठे सत्पुरुष पहा, शेकडो लोकांना त्यांनी उत्पन्न केलं, असं होत नाही. हे सत्य तुम्ही समजावून घेतलेलं पाहिजे. आणि मग त्यामुळे जाणीवपूर्वक जगणं हा एक मोठा भाग आहे. मला जाणीव पाहिजे मी कशासाठी जगतोय, मला जाणीव पाहिजे की मी कोण आहे, मला जाणीव पाहिजे की मी याच्यासाठी कशासाठी आलो, काय आलो, मी काय करणार आहे, पुढे काय होणार आहे, मागे काय झालं, या सगळ्याची जाणीव गुरु तुम्हाला तुमच्या अनुभवातून देत असतो. गुरु ही संकल्पनाच पहिले आपण समजावून घेतली पाहिजे व्यवस्थितपणे. तेव्हा विश्व आणि माझा काय संबंध आहे, या विश्वात मी का जन्माला आलो, जन्माचं माझं रहस्य काय आहे, हे विश्व म्हणजे काय आहे. ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात अवघे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला, हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. चराचर व्हायचं आहे मला. ही सृष्टी इथून निघते आहे आणि इथे पुन्हा ती आत येते आहे. ज्ञानेश्वरांचा का आपण ज्ञानेश्वरांना सर्वश्रेष्ठ मानतो, का शंकराचार्यानंतर ज्ञानेश्वरांचा अवतार समजतो, याचं कारण ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची मंडळी होती. त्यांनी कधी शरीराचा विचार केला नाही, शरीर ठेवण्याचा विचार केला नाही. संजीवन समाधी का घेतली त्यांनी, कारण त्यांना माहिती होती या शरीराची गरज नाही. आपण संकल्प केला तरी होऊ शकेल इतकी आपली आज आपण परमेश्वरच आहोत, हा त्यांचा अनुभव असतो. आणि त्यामुळे संकल्पाने सगळं होऊ शकतं हे जेव्हा ज्यांचे खात्री होते तेव्हा देहाची गरज त्यांना नसते, म्हणून ते संजीवन समाधी घेतात. जीवाची गरज असते, देहाची नसते. हा भाग आपण त्यामुळे अध्यात्मामध्ये आपल्या जीवनातलं सुख दुःख तणाव भीती यावर मात करता येते. अध्यात्म म्हणजे काय हेही समजावून घेणं आवश्यक आहे. आणि हे जेव्हा व्हायला लागतं, भीती त्याची जाते, त्याचं तणाव जातो, त्याचं दुःख जातं, त्याच्या मनातल्या सगळ्या शंका निशंक जेव्हा होतो तेव्हा मग तो अतिशय शांत होतो, समाधानी होतो आणि मग तो प्रेमळ होतो. प्रेमळ जर व्हायचं असेल, आता घरात आपल्याला प्रेम उत्पन्न जर केलं नाही, घरातच शांती नसेल तर तो माणूस टिकेल का हो. त्याचं मन शांत नसेल तर तो ध्यान करू शकेल का, त्याचं मन शांत नसेल तर तो खरी उपासना करू शकेल का. तेव्हा घरात उत्पन्न करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणून घर पहिले सांभाळलं पाहिजे. आधी संसार, अत्यंत नीटनेटका संसार करा. हा नीटनेटका संसार केला, संसारात प्रेम उत्पन्न केला, घरातल्या सर्व मंडळीत एकमेकात प्रेम उत्पन्न झालं, तेव्हा तो शांत होतो. आणि शांत झाल्याशिवाय अध्यात्म होत नाही. आता घरात कसं प्रेम उत्पन्न करायचं, तर प्रत्येक सदस्याशी आपलं मोकळेपणाने वागणं पाहिजे. प्रेम दिसलं पाहिजे, आपल्या स्पर्शात आपल्या बोलण्यात प्रेम दिसलं पाहिजे. आपण त्यागी आहोत, तुम्ही एकमेकासाठी कुठलाही त्याग करू शकतो, ही घरातल्या प्रत्येक सदस्याला कल्पना असली पाहिजे. फक्त बोलायचं नाही आहे मी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून चालत नाही. तर हे प्रेम कशा आहे ते एकमेकांच्या भावना आपण शेअर करू शकतो का नाही, एकमेकांशी संवाद आपला अतिशय चांगला होऊ शकतो का नाही, एकमेकांविषयी आपल्या मनात आदर आहे का नाही. मतभेद असले तर मतभेद स्वीकारून पुढे चला, मतभेद बंद करा असं म्हणत नाही. मतभेद बंद करणं, चार जीव वेगवेगळे एकत्र आलेले असतात. मुलगी माहेरून सासरी येते, माहेरचे संस्कार वेगळे असतात, सासरचे सगळे वेगळे असतात. आणि या सगळ्याला ती जेव्हा ॲडजस्ट करते तेव्हा तिचं वजन वाढतं. घरातलं सगळेच लोक तिच्यावर प्रेम करायला लागतात आणि ती सुद्धा घरातल्या सर्वांवर प्रेम करायला लागते. एकमेकांचे जे गुण आहेत सगळेच काय दुर्गुणी असत नाहीत. प्रत्येकात काही ना काही चांगला गुण असतो, तर त्यातला तो गुण होऊन त्या गुणाची प्रशंसा आपण करत राहिलं, आपल्या बायकोच्या आपल्या आईच्या हातच्या स्वयंपाकाची आपण प्रशंसा करत राहिलं, तर तिला उत्तेजन मिळाल्यानंतर ती अधिक चांगला स्वयंपाक करेल.
तेव्हा हे करणं आपल्या संसारात आवश्यक आहे. आदर पाहिजे. नंतर एकत्र आपण आलो पाहिजे. एक तरी वेळ अशी पाहिजे. आता सगळे याची नोकरी, त्याची शाळा, त्याचा अमुक, त्याच्या ह्या वेळा, त्याच्या त्या वेळा असं करत आपण फारकत झाली आपली. घरात 3 माणसं असतात आणि 3 वेळा जेवणं होतात. असं नाही. कुठेतरी एक कॉमन हे पाहिजे. जेवताना ज्या गप्पा आपल्या मारल्या जातात, सुखदुःख एकमेकांना वाटली जातात, तर त्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होतं. त्यामुळे समजा अगदी TV पाहत असाल, एकत्र बसून पहा. खेळ खेळा, पत्ते खेळा. अहो खेळा हो. अध्यात्माला या कशाचं वावडं नाही आहे. अध्यात्माला शुद्ध मनाचं आकर्षण आहे. हे शुद्ध मन, हे समाधानी मन, हे शांत मन जर तुम्हाला हवा असेल तर या सगळ्या गोष्टी बिनदिक्कत करा. मत्तीची भावना, कामं एकमेकाची वाटून घ्या. नवऱ्याने बायकोला घरामध्ये स्वयंपाकात मदत करायला काय बिघडलं? जरूर करावी. त्यामुळे तिच्या मनात नाही बा हा आपला सहकारी आहे, हा आपला मालक आहे, ही भावना तिच्यात निर्माण नाही झाली पाहिजे. हा आपला सहकारी आहे ही भावना उत्पन्न झाल्यामुळे त्यामुळे अतिशय सोत्या सवयींनी घरात प्रेम आणि आनंद टिकून राहतो. हा प्रयत्न आपल्यातून झाला तर आपल्या अध्यात्माला मदत होईल. आपला गुरु आपल्यावर अत्यंत प्रसन्न होईल आणि गुरुचं प्रसन्न होणं तुमच्या उपासनेचं यश त्या गुरुच्या प्रसन्नतेवर अवलंबून आहे. त्या बाकी विचार आपण पुन्हा उद्या करूया. नमस्कार.